पलुसकरांनो सज्ज व्हा। छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त यशवंत फेस्टिवल 2026 भव्य शॉपिंग महोत्सव आणि चविष्ट पदार्थांचा फूड फेस्टिवल सोबतच मुलांसाठी मोफत फन फेअर, आकाश पाळणा, ड्रॅगन ट्रेन आणि बरंच काही। 14 ते 18 मे। 14 तारखेला सर्किट नाना, 15 ला ऐतिहासिक शिवप्रताप, 16 ला गरजा महाराष्ट्र माझा, 17 ला श्वेता दांडेकरचा लाईव्ह शो आणि 18 तारखेला भव्य डान्स स्पर्धा। ठिकाण गुंडादाजी लॉन, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 10। आयोजक श्री प्रदीप आप्पा कदम। नक्की या, सहकुटुंब सहपरिवार। यशवंत फेस्टिवलच्या प्रचाराचा एअर बलूनने वेधले पलुसकरांचे लक्ष। उपनगराध्यक्ष रोहित दळवी यांनी मोबाईल कॉलद्वारे केला एअर बलूनचा शुभारंभ। पलुसकरांसाठी पर्वणी ठरणारे यशवंत फेस्टिवल 2026 ची चर्चा आता गगनाला भिडली आहे। महोत्सवाच्या प्रचारासाठी पलूसच्या आकाशात झेपावलेल्या भव्य एअर बलूनने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतलं। या उपक्रमाचा विशेष शुभारंभ पलूसचे उपनगराध्यक्ष रोहित दळवी यांनी मोबाईल कॉलद्वारे सिग्नल देऊन केला। यावेळी नगरसेवक अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या अभिनव प्रचार पद्धतीमुळे नागरिकांमध्ये महोत्सवाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या सोहळ्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम, सुनील सावंत, हिंदूराव सावंत, प्रकाश मांगलेकर, अशोक पाटील, बोधिसत्व माने, तुकाराम सावंत, संजय मदने, अविनाश जाधव, तानाजी राजे जाधव, विशाल पाटील, दीपक मोहिते, महेश सुतार, आमिर पठाण, उल्हास पाटील, श्रीयोग पाटील, शुभम निकम, हरीश वडार, संजय शिंदे, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अनिल पाटील, पंकज सावंत, अरुण जाधव, मधुकर सावंत, सौमित परीट, विजय परबत, ओंकार परबत, रोहित परबत, अर्जुन भांडगे, आशिष सूर्यवंशी, प्रसाद कदम, आदित्य धनवडे, अंकुश गस्ते, राहुल पाटील, महेश हजारे, शैलेश घाडगे आणि रणजित शिंदे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। 14 ते 18 मे या कालावधीत गुंडादाजी लॉन येथे होणाऱ्या या महोत्सवात 18हून अधिक फन फेअर राईड्स, इलेक्ट्रॉनिक्स व ज्वेलरीचे भव्य स्टॉल्स आणि अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती पाहायला मिळणार आहे। तसेच सर्किट नाना, लाईव्ह शो, ऐतिहासिक शिवप्रताप नाटक आणि गरजा महाराष्ट्र माझा यासारख्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे। कार्यकर्त्यांच्या या प्रचंड फौजफाट्याने महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कंबर कसली आहे।